बातमीपत्रात आपलं स्वागत. मी साऱ्या कुलकर्णी. आता बातम्या पाहू विस्तारानं. कोल्हापूर महापालिकेचं 2018-19 आणि 19-20चं नवीन अंदाजपत्रक आज स्थायी सभापतींनी महासभेला सादर केलं. शाहू समाधी स्थळाच्या विकासासाठी 1,60,00,000 रुपयांची तरतूद, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी भरीव निधी, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा कॅशलेस मेडिकल विमा, महापालिकेच्या रुग्णालयातील सुविधांमध्ये वाढ, शिवाजी मार्केट इमारतीमध्ये बाह्य मार्गाने जाण्यासाठी जिना तयार करणं यासह अनेक तरतुदी या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत. महिलांकरता फिरती शौचालय उभारण्यासाठी 20 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. उपसूचनेसह या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली, मात्र आकडे फुगवून अर्थसंकल्प तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सन 2018-19चं सुधारित आणि 2019-20चं नवीन अंदाजपत्रक स्थायी समिती सभापतींनी महासभेला सादर केलं. झेप प्रगत महानगराकडं निसर्गाचा समतोल राखून हे शीर्षक असलेलं अंदाजपत्रक महापौर सरिता मोरे यांच्याकडे सादर करण्यात आलं. 2 दिवसात स्थायी समितीनं हा अर्थसंकल्प तयार केलाय, असं स्थायी समिती सभापतींनी नमूद केलं. शाहू समाधी स्थळाच्या उर्वरित विकास कामासाठी चालू अर्थसंकल्पात 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पापाची तिकटी इथल्या स्मारकासाठी 15 लाखाची तर रुईकर कॉलनी इथल्या संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिंदू चौकात छत्रपती शाहू महाराजांचा अर्धपुतळा बसवण्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. कोल्हापुरात जास्तीत जास्त पर्यटक थांबावेत यासाठी शहरातील बागा विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणून स्टॅच्यू आणि इतर आकर्षक रचना करून सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहेत. कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मालकीचे अनेक ओपन स्पेस आहेत. या जागेत अतिक्रमण करून खाजगी वापर केला जातो. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि महापालिकेला उत्पन्न मिळावं यासाठी अशा जागा बंदिस्त करण्यासाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जाहिरातीद्वारे शहरातील विविध स्थळं विकसित करण्याचा मानस असून जाहिरातीतून 5 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलंय. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पंप बसवण्यासाठी 1,35,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांमधील 9,600 मुलांसाठी कॅशलेस मेडिकल विमा उतरण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तसंच महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा योजना अंमलात आणण्याचा विचार असून या अंदाजपत्रकात 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय, रक्तघटक विघटीकरणासह सुसज्ज रक्तपेढी शासनाच्या मदतीनं सुरू करण्याचा मानस सभापतींनी व्यक्त केला. घरफाळा हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, मात्र कुळ वापर असलेल्या मिळकतीवर वार्षिक भाड्याच्या 70% घरफाळा द्यावा लागत असल्यानं शहरवासियांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे वार्षिक भाड्याची कर आकारणी पद्धत बंद करून भांडवली मूल्यावर मालक वापर सूत्राप्रमाणे कर आकारणीचा अवलंब स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. रहिवास वापर मिळकतीच्या कर आकारणीमध्ये कोणत्याही पद्धतीची वाढ करण्यात येणार नाही, मात्र वाणिज्य वापरातील मिळकतीची कर आकारणी अल्पशः प्रमाणात वाढवून भांडवली मूल्यावर 0.50% दरानं कर आकारणीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सभापतींनी सांगितलं. घरफाळा भरणाऱ्या कुटुंबियांना अपघात विमा योजना राबवण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला. महापालिकेचं स्थायी समिती सभागृह सुसज्ज करण्यासाठी 25 लाखाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी विशेष तरतूद करण्याचं नियोजन या अंदाजपत्रकात करण्यात आलंय. औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टीनं यावर्षी प्रथमच प्रत्येक औद्योगिक वसाहतीकरिता स्वतंत्रपणे निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाजी मार्केट इमारतीमधील भाजीपाला मार्केट प्रवेश साठी पार्किंग जागेतून जिना काढण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ई लायब्ररी, फुटबॉल आणि क्रिकेटसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची सोय करण्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील महिलांच्या आरोग्यासाठी 100 ठिकाणी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन बसवण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कोल्हापूर शहरात ई बस प्रकल्प राबवणं शक्य आहे का या संदर्भात प्राथमिक अभ्यास करण्यासाठी 2 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ई लर्निंग सुविधेसाठी 15 लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या व्यतिरिक्त महापालिकेच्या स्वनिधीतून नगरसेवकांना प्रभागातील ऐच्छिक विकास कामांना प्रत्येक सदस्याला 7 लाख रुपये आणि प्रत्येक प्रभागातील पॅचवर्कसाठी 2.5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्वीकृत सदस्यांना 5 लाख रुपये तर महापौर, उपमहापौर आणि पदाधिकाऱ्यांना विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. सादर झालेल्या अर्थसंकल्पावर अनेक सदस्यांनी चर्चा करून उपसूचनेसह त्याला मंजुरी देण्यात आली.